तर हे आपले फ्रेंड्स दिसल्यात. कुठलेच सगळे कलबुर्गीवरून कर्नाटक. तर केरळला येताना एक गोष्ट मनात होती, फेमस बॅकवॉटर प्रत्यक्षात कसं दिसत असेल. आणि आज त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला या पाण्यावर मिळालं. आजूबाजूला फक्त पाणी, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आणि या छोट्याशा बोटीतून सुरू झालेला हा सुंदर प्रवास. बोट जसजशी पुढे जात होती तसतसं केरळचं एक वेगळंच रूप दिसत होतं. पाण्याच्या या काठावर घर असलेलं छोट्या बोटी, नारळाची झाडं आणि अगदी शांतपणे जगणार हे गावाकडचं जीवन. आणि मग वरून घेतलेला हा ड्रोन शॉट. खरं सांगायचं झालं तर खाली बसून जे दिसत होतं ते वरून पाहिल्यावर अजूनच सुंदर वाटत होतं. कधी कधी या प्रवासात डेस्टिनेशनपेक्षा तो प्रवास अनुभवणं जास्त सुंदर असतं. आणि हे बॅकवॉटर आमच्या केरळ ट्रिपमधला नक्कीच एक अनफॉरगेटेबल अनुभव बनला. तर 11 वाजलेत. आपण फ्रेश वगैरे झाले, आता आंघोळ वगैरे केली. तर आता पहिलं आपण रिक्षा वगैरे जे केली ते सांगणार आहे आता दर्शन वगैरे कसं काय होईल. तर आपण ड्रोन शॉट वगैरे बघूयात. हे रूम आहे. आता अस्त पसारा झाला आहे सगळा हे असं. चलो मला तर आपण आता नाश्ता वगैरे करणार आहे. हे दोन भाई आहे. ओके तर आपण इथं नाश्त्याला थांबलो. हा गुलाबीच ना. तर आपण हॉटेलमध्ये बसलोय. मस्त हॉटेल वगैरे वाटलं. रेट वगैरे बघूयात, त्यावर ठरवूयात कसं काय. पाणी बघितलं मस्त आहे, गरम आहे पाणी. चला आमचं ब्रेकफास्ट झाला. हा हे कोणचा आहे? पोडी मसाला. ओके घ्या आपल्याला. हे बघा खायला पण सुरुवात केली. अर्थ बघा फोटो बिटो काय आहे का ना. टेस्ट कशी आहे क्या? कडक ना. टेस्ट मस्त आहे. बघूयात खाऊयात. हा आपला मसाला डोसा मागवला होता. आइलैंड गोल्डन सैंड बीच ऐसे केरला तमिलनाडु बॉर्डर तक जाएगा. वहाँ पर एक स्टैचू है, मदर मेरी स्टैचू, हाथी जैसा पत्थर है नेचुरल. 3 नदी का संगम हो. फ्लोटिंग कॉटेजेस, बर्ड्स वाचिंग, रेस्टोरेंट, टी कॉफी खाना कुछ चाहिए तो अंदर कर सकते हैं. मेडिटेशन पॉइंट, पटनागाड़ फॉरेस्ट, फिल्म शूटिंग स्पॉट. पूरा देख के वापस आएगा. 2 घंटा लगता है टाइमिंग. 2 पैकेजेस, 1.5 घंटा 2 घंटा. तर आपण एवढं ट्रॅव्हलिंग करून बॅकवॉटरच्या इथं आलोय. तर पर पर्सन आपल्याला तिकीट 1,500 रुपये पडले. 2 पडलं का? 2,000 पडले तिकीट आम्हाला सगळ्यांचं. हा वीकेंड आहे सगळ्यांची खुशी. करणला ड्रोन शूट करायचंय त्यासाठी आपण स्पेशल पॅकेज घेतलंय. प्लस आज इंडिपेंडन्स डे असल्यामुळे. चला हा बोलतात ना. चला ही आता आपली बोट.
आम्ही आता बोटीतनं रेडी. तुमचं आहे? शंभूचा आहे. बोट तर चालू झाली. Oh my god! Different boat. Right. ती नाही का ती मोठावर बसलो. कसलं बनव करण्या अभी जाके सही नजर आया कोको आयलंड इथं बाउंड्री आहे तमिळनाडूची.
तर आम्ही गोल्डन सँडमध्ये उतरलो आता. तर दिसतं सगळं दिसतं. कसं आणलं असं? सगळ्यांनी ज्यूस घेतला. ते आणायला ते लोक आहेत सगळे. काय म्हणला? तर आपलं बोटिंग राईड झाली. तर आता आपण रिक्षाकडे चाललो आता. तर मजा तर आली भरपूर, पण बघूयात अजून ह्याच्यापेक्षा भारी वातावरण पुढं आले पीमध्ये. तर आमचा गडी बसला कसा बघा. हे असं मॅनेजमेंट लय खुश दिसतात. बजेट फ्रेंडली. तर आजी मला टेम्पलचे. तर मागं जो स्टॅच्यू बघताय तो आपला शिवाचा आहे. तर आपलं जे केव टेम्पल आहे ते एकदम भारी बेस्ट एकदम. तर तुम्ही पण बघायला या इथं. तर आपण आता नेक्स्ट मंदिर पद्मनाभ स्वामी करणार आहे. तर हे मंदिर खरंच बघायला आहे, मस्त आहे. एकदम सिनिक व्ह्यू आहे. मागं समुद्र आहे. गर्दी पण बघा, तुम्ही बघू शकता. मस्त आहे इथलं सगळं जे कलाकृती वगैरे मंदिर. तर दर्शन वगैरे झाले मस्त. चला आता आपण पद्मनाभ स्वामीच्या मंदिरांच्या जाऊया. इथं बीच आहे. जो